नक्कीच काल्हेर संघाची देखील एक मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्याची बाकी आहे। या आधीचा जो सामना त्यांनी जिंकलाय वडनगर संघाला पराभूत करून त्या सामन्यातून सामनावीर खेळाडू नक्की संतोष मडवी यांनी पहिलं ओव्हर टाकलं होतं आणि 8 डावात 2 विकेट घेतले होते कल्याण संघाकडून। आणि त्या या सामन्यानंतर संतोष मडवी आपण देखील आपलं पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे। तत्पूर्वी देऊया आपण राजांना सामनावीर ट्रॉफी। शैलेश सर, विजयजी पाटील आणि श्यामजी जगताप तिन्ही खेळाडू आपल्या शुभ हस्ते आपण राजाला ही सामनावीर ट्रॉफी देऊन सन्मानित करायचं आहे। कॅमेरा समोर आहे बघा तिकडे राजा भाऊ, कॅमेरा तिकडे आहे। यस बक्षीस पात्र सामना आहे। या सामन्यातून जो संघ विजय संपादन करेल तो आई गावदेवी चषक 20-25 च्या एका ट्रॉफीचा हकदार बनणार आहे। मग ती कदाचित पहिली, दुसरी, तिसरी अथवा चौथी असेल। सामना सुरू होतोय। राजन डी चा पहिला चेंडू इथे एक सिंगल धाव लॉंग ऑनला चेंडूला अडवलाय। नक्कीच अगदी चांगला संघ आपण पाहतोय आजच्या दिवसातून। बंद्रा मारुती कल्लेर आणि जय बजरंग कारिवली दोन्ही बलाढ्य संघ आहेत। हा चेंडू ऑन दी कार्पेट चेंडू चाललाय पुन्हा एकदा मिडन वरून लॉंग ऑनला विजय पाटीलनं चेंडूला उचललाय। पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 सिंगल। नक्की संजय पाटील संघामध्ये असले की कारिवली संघाची ताकद अगदी द्विगुणित होते, कारण की एक अष्टपैलू खेळाडू आहेत, चांगले पंच देखील। इथे हा चेंडू बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र चेंडू दिशाहीन। पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा येतो वाईट। धावसंख्या 3 धावा 2 चेंडू। क्वार्टर फायनलचा आजच्या 4थ्या दिवसातून आपण हा शेवटचा सामना पाहतोय। बघूया इथे बॅटची आउटसाइड एज लागलेली आहे। विनायक पाटीलनं चेंडूला शॉर्ट थर्डमॅनला उचललाय। या सामन्यातून विजेता आणि जय हनुमान कोवे या स्पर्धेची दुसरी सेमीफायनल सामना आपण पाहणार आहोत। नक्कीच गोवे संघ देखील वेळेआधी पोहोचलाय। आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। 3 धावा 3 चेंडू 4 धावा 1 वाईट आहे। बॅटनं 3 1 वाईट। हा फुल टॉस फटका फसलाय। काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक जज करतायत। फलंदाज संदीप पाटील इज गॉन। मोठी विकेट या सामन्यातून बंद्रा मारुती कल्याण संघाच्या खात्यामध्ये। योगेशनं झेल टिपलाय। योगेश पाटील, शैलेश म्हात्रे, विनायक पाटील, विजय पाटील, दया भंडारी, अरविंद पाटील, राजन डी, राजन आर, मिथुन तरे असा संघ आपण पाहतोय बंद्रा मारुती कल्लेर। संतोष मडवी देखील आहेत। एक चांगला संघ म्हणून आपण चालू सीझन मध्ये या संघाकडे पाहतोय। अरविंद मडवी असतील, शनीनाथ तरे, अजून आपण पाहिले तर संतोष म्हात्रे देखील या संघाचे खेळाडू राहिलेले आहेत। चांगला मासा गलाला लागलेला आहे। पहिल्याच ओव्हर मधून बंद्रा मारुती कल्लेर संघाच्या संदीप पाटीलची विकेट या सामन्यातून लवकर बाद केलेली आहे। 1 बाद 4 चेंडू टाकून झाले 4 धावा बनले 4। बघूया कुंदन पाटील आलाय। इथे हा फटका देखील फसलाय। गोलंदाज प्रयत्न करतायत। चेंडू मिडॉन आणि मिडऑफच्या मध्ये सेफ लँड झालाय। मिळेल फक्त एक सिंगल। सिंगलना धाव संख्या 5 चेंडू मध्ये 5। 3 ओव्हरचा सामना आणि पहिली ओव्हर अगदी आपण पाहिली तर 5 चेंडू बंद्रा मारुती कल्लेर संघाच्या बाजूने आहेत असं म्हणायला हरकत नाहीये। आज दया भंडारी यांना आपण शॉर्ट फाईन लेगला पाहतोय, तर विनायक पाटीलला शॉर्ट थर्डमॅनला। इथे हा चेंडू हलक्या हातानं पॉइंट रिझन मध्ये जंटल पुश करून खेळलेला आहे। डीप मधून अरविंद पाटील
यांची रॉकेट थ्रो देखील आपण पाहिलाय, मात्र हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे सोपवलाय स्कोरलेख पंच भाऊ पाटील सरांनी. 2 पूर्ण की अपूर्ण याचं उत्तर आपल्याला मिळेल. बघूया तिसरे पंच. आपण SK एंटरटेनमेंट रूम मध्ये या चेंडूवरचा निर्णय द्यायचा आहे. शरीनं तरी तुम्ही बसा, तुम्ही आराम करा, पंच बघतील. बघूया इथे 2 पूर्ण की अपूर्ण, फलंदाज बाद की सेफ याचं उत्तर आपल्याला नक्की मिळेल. बघूया. फलंदाज धावचीत बाद, अगदी मोठी विकेट. इथे अरविंद पाटीलचा रॉकेट थ्रो आणि यष्टीरक्षक अरविंद मडवीचं देखील कौतुक करूया. अगदी दोन्ही सलामीवीर पहिल्या ओव्हर मध्ये तंबूच्या आसऱ्याला गेलेत. 2 धक्के लागलेत, एक राजन डी च्या नावावर तर एक संघाच्या नावावर. नक्कीच अगदी पहिल्या ओव्हर मध्ये. बघा मित्र, आपण जी स्पर्धा पाहतोय स्पर्धेसाठी यूट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आम्हाला जॉईन. प्रेक्षक बंधू खास करून आमच्या सत्याबाई सतीश उमराटकर यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद सतीश. नवीन फलंदाज चंदन नाईक आणि गोलंदाज झालेत मिथुन तरे. पहिल्या ओव्हर मध्ये 2 बाद 6. नक्कीच इथे संजय पाटील धावचीत बाद झाले. बघूया ओव्हर नंबर 2. ओव्हर नंबर 2 चा पहिला चेंडू आणि ते पहिल्या चेंडूवर राजन डी न पकडला झेल. अजून एक फलंदाज बाद, कुंदन पाटील इज गॉन. तिथे धक्के पे धक्का, एका मागोमाग एक असे फलंदाज कारिवली संघाचे बाद होत आहेत. 7 चेंडू मध्ये 3 बाद 6 अशी संत सुरुवात. नक्कीच इथे आज बंद्र्या मारुती काल्हेर संघ अगदी गणेश पाटील यांना घेऊन आलाय. दया भंडारी यांनी त्यांना त्यांच्या संघाची अगदी एक मोठी पदवी देखील दिलेली आहे. बघूया आज ते नवीन संघामधून सिनियर संघाकडे आलेले आहेत आणि दया भंडारी यांच्या जोडीला आपल्याला गणेश पाटील यांना पाहायला मिळत आहेत. बघूया एक सिंगल धाव केतन पहिल्या चेंडूवर घेतलेली आहे. धावसंख्या 7. 8 चेंडू 7 धावा. आणि चंदन नाईक, बघूया चंदन मिथुन तरेला वंदन करतील का पहिल्या चेंडूवर, की मात्र मिथुन तरे चंदन यांचा वंदन कसे करतात बघूया. ओव्हर द विकेट ना शॉर्ट रन अप. इथे हा फटका ऑन साइडला उडवायचा होता. चेंडू अगदी सिली मिडॉन वरून उचललाय. गोलंदाज मिथुन तरेनं फक्त एक सिंगल धाव. सिंगल न धाव संख्या 9 चेंडू मध्ये 8, म्हणजे अर्ध्या चेंडूंचा खेळ संपलाय आणि अर्ध्या चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेलकम बंडोजी पाटील आणि दिनेश भांबरे, तसेच आमचे डीजे मॅन यांचं देखील आपण सरचे स्वागत करूया. निकेश भाऊ आपलं देखील स्वागत आहे. इथे धावा आलेत या चेंडूवर 2. धावसंख्या 10. आज मला वाटतं दिनेश भांबरेंना सुट्टी आहे.
आणि आज संघाला जॉईन झालेत निकेश भाऊ असतायत म्हणजे आज सुट्टी नक्कीच आहे. आज रिकामा दिवस तो संघाच्या बरोबर. क्या बात आहे. इथे एक सिंगल धाव आणि सिंगलला धाव संख्या 11 चेंडू आणि 11 धावा. वेलकम. आज गोवा संघ पूर्णपणे ताकदीनिशी आलाय. भरपूर सपोर्टर देखील त्यांचे आलेत. वेलकम राजेंद्र पाटील, दिलीप पाटील आणि संजय भाऊ पाटील आणि आमचे सर्व लाडके प्रेक्षक सर्वांचं सहर्ष स्वागत. धावसंख्या 12 चेंडू आणि 12 धावा. कारिवली संघाला कुठेतरी पहिल्या 2 ओव्हर मध्ये अडचणीमध्ये आणण्याचं काम केलेलं आहे. गोलंदाज राजन डी न आणि मिथुन तरेनं. मिथुन पाटील कल्लेर आम्हाला SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून ते जोडलेले आहेत आणि त्यांनी या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद मिथुनजी पाटील. आणि आपल्या संघटनेचे सल्लागार संतोष म्हात्रे यांच्याकडून देखील श्यामदादा पाटील यांच्या स्पर्धेला आणि त्यांच्या संघाला शुभेच्छा. मंगेशजी माली माजी सरपंच ग्रामपंचायत काल्हेर यांच्याकडून देखील श्यामदादा पाटील यांच्या स्पर्धेसाठी आणि त्यांच्या संघाला शुभेच्छा. धन्यवाद. ओव्हर नंबर 3 संतोष मडवी यांची एक सामनावी ट्रॉफी इथे देणं बाकी आहे. नक्कीच बघूया या सामन्यातून. पहिला चेंडू अगदी फ्लाइट दिली होती चेंडूला. काऊ कॉर्नर रिझनला चेंडूला उचललाय राजन डी न. नक्कीच काल्हेर संघाकडे देखील प्रतिवर्ष आपण पाहिले तर 3 ते 4 ड्रेस कोड टी शर्ट आपण नेहमी पाहतोय. भरपूर स्पॉन्सर आहेत आणि काल्हेर म्हटलं की भिवंडी तालुक्यातील एक श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून या काल्हेरकडे पाहिलं जातोय. इथे या चेंडूवर अपील पायचीच आणि केतन इज गॉन. केतनची मोठी विकेट. आज नक्कीच संतोष मडवीनं देखील या स्पर्धेतून चांगली गोलंदाजी केलेली आहे. या आधीच्या सामन्यातून देखील 2 विकेट घेऊन ते सामनावीर राहिलेत. इथे राजन आर खुश आहे. अगदी आपल्या डोक्यावरची टोपी त्याने आता सुनील म्हात्रेंच्या डोक्यामध्ये घातलेली आहे. ही टोपी खूप महत्वाची आहे. एकामेकाच्या डोक्यात घालणं. नक्कीच बघूया राजन आर, राजन डी आणि अरविंद पाटील तसेच दया भंडारी ही खूप जुनी नावं आहेत. संतोष म्हात्रे त्यानंतर तानाजी पाटील असतील, मंगेश माली, अरविंद मडवी, शनीनाथ तरे ही सर्व जुनी नावं आहेत. आणि आता या संघामध्ये योगेश, विनायक, शैलेश त्यानंतर कित्येक नवीन चेहरे आपण पाहतोय. सुजित तातेशेठ पाटील देखील या संघातून आपण खेळताना पाहिलेत. वेलकम रवी भाऊ, आपलं स्वागत आहे. गावदेवी पिंपळघर संघाचे एक सिनियर खेळाडू. 13 धावा. 14 चेंडू मध्ये 13 आणि फलंदाज नीलम नाईक. चेंडूला अगदी ऑन साइडला खेळले होते. एक सिंगल धाव. नक्की सुनील पाटील बंद्रामारुती काल्हेर नवीन 40+ संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू यांच्याकडून देखील बंद्रामारुती काल्हेर संघाला शुभेच्छा. चेंडूला उडवलाय. इथे फटका. बघूया पंचांच्या निर्णयाची वाट आम्ही पाहतो आणि पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. षटकार सुनील पाटील तसेच आमचे मारुती म्हात्रे साहेब असतील आणि राजन म्हात्रे यांच्याकडून देखील या संघाला शुभेच्छा आहेत. राजन म्हात्रे आणि मारुती म्हात्रे हे देखील बंद्रामारुती काल्हेर संघाचे खंदे समर्थक आहेत आणि सदस्य आहेत. त्यांचं देखील स्वागत करूया. इथे हा फटका पुन्हा एकदा. रिझल्ट तोच. चेंडू सीमापार. चंदन केलाय. संतोष मडवीला वंदन. सरळ 2 चेंडू मध्ये 2 षटकार. धावसंख्येला आकार आलाय. धावा बनलेत 26.
पहिल्या 12 मध्ये 12 आणि तिसऱ्या ओव्हरच्या 5 चेंडूमध्ये आले 14, अशी एकूण टोटल 26. नक्कीच इथे फलंदाज आरवंदील एक त्रिफलाचीत बाद झालेत. सदाभाऊ म्हात्रे श्री कालिका माता कालवार संघाचे एक अष्टपैलू खेळाडू आणि आपल्या संघटनेचे सल्लागार यांच्याकडून श्यामदादा पाटील यांच्या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा. तसेच आज श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचा खेळाडू दीपकजी भोईर यांना देवाज्ञा झालेली आहे आणि त्यांच्या संघाच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिलेली आहे. नक्कीच दीपक भोईर एक असा चेहरा की 40+ मध्ये जेव्हा जेव्हा श्याम स्पोर्ट धामणगाव संघ मैदानामधून खेळेल तेव्हा त्या खेळाडूची नक्कीच सर्वांना आठवण येईल असा चेहरा आपण या संघातून पाहिलेला आहे. आज आपल्यातून ते निघून गेलेत आणि श्यामदादा पाटील आणि संपूर्ण श्याम स्पोर्ट धामणगाव क्रिकेट मंडळाच्या वतीनं त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन आणि हे दुःख झेलण्याची ताकद ईश्वर त्यांच्या कुटुंबियांना देवो हीच आपण श्रद्धांजली त्यांना देऊया. 3 ओव्हर 26 आणि विजयाचं लक्ष्य 27 धावांचं. बघूया क्वार्टर फायनल सामन्यातून अगदी आपण पाहिलं तर बंद्रामूर्ती कल्याण संघाला या 27 बनतील की थांबतील याचं उत्तर आपण ऐकूया सामन्याच्या दुसऱ्या सत्रामधून मनोज ठाकरे यांच्या माध्यमातून. चला आपले दोन्ही गावातील रेग्युलरचे जे संघ आहेत मोहन दादा कॉइन कुठे टॉस कॉइन द्या मोहन दादा. चला हा सामना आयोजकांच्या सांगण्यावरून 3 ओव्हरचा असेल. नक्कीच आपण टॉस करू. अगदी इथे आपल्या रेग्युलरच्या खेळाडूंना देखील निराश करून चालणार नाहीये. यशवंत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी कंप्लीट करूया. 3 ओव्हरचा सामना असेल. नक्कीच बघा दिगंबर भाऊ पाटील यांनी या दोन्ही संघांना इथे आमंत्रित केलेले आहे आणि या जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब धामणगाव या संघाचे ते सर्व आहेत. नक्कीच यशवंतजी पाटील आणि दिगंबर भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. सामना 3 ओव्हरचा राहील. पैसे घ्या. पारितोषिक काय आहे भाऊ या सामन्यातून जिंकेल त्याला रक्कम आहे की ट्रॉफी आहे? 2000. क्या बात आहे. सामना जरूर सर्वजण पाहतील. या सामन्यातून आपण एक बोध घेणार आहोत. चर्चा राहील गावदेवी चषक 40+ वाले घेऊन जातील मात्र कैसा हराया ही चर्चा या सामन्यातून होईल. चला चापा की काटा असा आवाज द्यायचा आहे. उडवा. चापा अशी कॉलिंग आहे आणि छापा आलेला आहे. जय महाराष्ट्र क्रिकेट क्लब धामणगाव दोन्ही संघ एकाच नावाने खेळतायत आणि तुम्ही बी काय संघ हे आणि बी यस ए वाल्याने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी बी संघाला आमंत्रण दिले आहे. धन्यवाद. नक्कीच अगदी हा जो मैत्रीपूर्ण सामना असेल तो आज आपल्यातून या आपल्या धामणगाव गावातून जी व्यक्ती गेलेली आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून नक्कीच दीपकजी कालुराम भोईर यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून सामना खेळला जाईल. नक्कीच एक मैत्रीपूर्ण लढत आहे. चला आपण लगेच या क्वार्टर फायनल सामन्याच्या दुसऱ्या डावाला सुरुवात करू. ओव्हर टू मनोज ठाकरे.
धन्यवाद कालीराम सर. हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो मित्रो क्रिकेटचं फेस्टिवल आणि क्रिकेटचं बिग इव्हेंट गावदेवी चषक 2025 या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहतो. स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस. चालू सामना दोन दिग्गज संघामध्ये एका बाजूला बंद्र्यामध्ये काल्लेर तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कारिवली. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं जय बजरंग कारिवली संघाने ज्याने 3 षटकांच्या अंती धावा केल्या 26 आणि विजयाचं एक मापक लक्ष 27 धावांचं. 18 चेंडू 27 धावा असं समीकरण उराशी बाळगताना सलामी जोडी इन ऍक्शन मध्ये पाहतोय बंद्र्यामध्ये काल्लेर संघाची राजंडी आणि योगेश. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकांना गोलंदाज संजय सतीश उमराटकर सत्तेज डीजे भिवंडीत एक नामांकित असे ऑपरेटर डीजेचे मास्टर सतीश उमराटकर यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज केले. खास करून आपल्या लाडक्या संघाला ऑल द बेस्ट केले. धन्यवाद सतीश. आणि पहिला चेंडू स्विचिटचा फटका गोड फटका राजन डी याच्या बॅट मधून सजतोय आणि 2 शतरक्षण बीट करून चेंडू सुमाच्या बाहेर जाणारा नेत्र दीपक चौकार पहिल्याच चेंडूवर घणाघातीचा फरार करताना फलंदाज राजंडी. विजयाचं मापक लक्ष फक्त आणि फक्त 27 धावांचा 18 चेंडू 27 धावा असं छोटंसं समीकरण उराशी बाळगताना मात्र पहिला चेंडू पेस करताना अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका राजंडी याच्या बॅटमधून सजला. चौकारनं स्वतःचा आणि संघाचं ज्यानं अकाउंट ओपन केलं. पुल्यांचा चेंडू ऑनसाइडचा फटका सजला स्कोर ऑफ विकेट. आपण चेंडू पाहतोय चांगला फटका मात्र आउटफील्ड मधून सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण मिळतं फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावेने संघाची धावसंख्या बिनबाद 5. जगदीश मुकादम न्यू मिलन पायगवे संघाचे नामांकित क्रिकेट आम्हाला जॉईन झालेले जिंकल तो आणि हरेल त्याला. ओके आउट ऑफ इनसाइडचा फटका साजला चेंडू खाली क्षेत्ररक्षक बनतोय प्रेक्षक. व्हेरी नाईस स्ट्रोक व्हेरी वंडरफुल स्ट्रोक. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या दोन्ही पुढे सगळी धावसंख्या होती ती 13. प्रेक्षक सामना जो असेल त्या सामन्यामध्ये रोख पारितोषिक 5000 असेल. विजेत्या संघाला 4000 आणि हरलेल्या संघाला 1000. पुन्हा एकदा ऑन साइडचा फटका साजलाय आउट ऑफ पार चेंडू. दिगंबर पाटील ना. ओके जय महाराष्ट्र या संघाचे सर्व करता धरता सन्मान दिगंबर पाटील यांच्याकडनं बघा. दोन्ही संघांसाठी ब्रेकिंग न्यूज आहे. जो संघ या फ्रेंडशिप मॅच मधून विजेता ठरेल त्याला 4000 रुपये, जो हरेल त्याच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. आकर्षक ट्रॉफी देखील असेल. ट्रॉफी नाही आहे, ट्रॉफी देऊ नंतर आपण. फुल्यांचा चेंडू अपड्राईव्हचा अतिशय चांगला फटका चेंडू जातो शॉर्ट कव्हरला. एक धावगणीची संधी एकदम संघात धावसंख्या एकने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 20. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर. पहिल्या षटक संपता आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात, विजयाची चाहूल देणारी सुरुवात आपण पाहतोय. धावा झाल्या तब्बल 20. आता विजयापासून फक्त आणि फक्त 7 धावा दूर आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्थातच या सामन्यामधून परिपूर्ण कमबॅक आणि या सामन्यावर आपलं साम्राज्य निर्माण करताना संघ आपण पाहतोय बंद्र्यामूर्ती काल्लेर. बंद्र्यामूर्ती काल्लेर संघाचे एक नामांकित क्रिकेटर आणि त्याचबरोबर माजी सरपंच ग्रामपंचायत काल्लेर सन्माननीय मंगेश दादा
माळी यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून आपल्या संघाला ऑल दी बेस्ट केले। त्याचबरोबर भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे विद्यमान सल्लागार सन्माननीय संतोष म्हात्रे यांनी देखील या स्पर्धेला आणि आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलेले आहे। सध्या काल्हेर संघ ऑल इज वेल आहे। 12 चेंडू 7 धावांची गरज। गोलंदाज संदीप आणि पहिला चेंडू फुलेंचा ऑनसाइडचा फटका सजलाय, एक कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नाहीये। येणारे 11 चेंडू विजयासाठी 6 धावांची गरज। चालेल त्यांना द्या कोणतं पण। दिगंबर पाटील जे संघाचे ओनर आहेत या ठिकाणी मात्र चेंडू सुंदरसा स्पंज केला, अतिशय चांगला फटका, चेंडू जातो थर्ड मॅनला, एक कंप्लीट, दुसरीचा देखील प्रयत्न आणि या 2 धावाने आता जे समीकरण आहे विजयासाठी 3 धावांची गरज। विजयापासून फक्त आणि फक्त 3 धावा दूर झाला। मी लगेच विनंती करेन धामणगाव ए संघाला आपण या ठिकाणी मात्र शपल निश्चित झाले होते, हुक करण्याचा मनसुबा आपण पाहिला होता। खराब चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करताना गोलंदाज। कधी कधी खराब चेंडू देखील चांगल्या गोष्टीमध्ये कन्वर्ट होतो, याचं प्रत्यक्ष उतरणं आपण मैदानावर पाहिलं। जबरदस्त असं वाटलं ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, फलंदाज शपल जो लॉन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर आपण त्याचा पाहिला। चेंडू मध्ये संपर्क निश्चित झाला, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झाल्यानंतर प्ले डाऊनच्या स्वरूपाने हा फलंदाज बाद झाला। नेक्स्ट बॅट्समन जातो विनायक। बंद्र्यामूर्ती जवळ विजयाच्या मार्गावर। तर जय बजरंग कारविले संघ पराभवाच्या खायमध्ये विजयापासून फक्त 3 धावा दूर आहे। गोलंदाज संदीप वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं। ऑनदेवचा अतिशय चांगला फटका आहे, समोर खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जातोय, खाली क्षेत्र, चेंडू जाईल सीमारेषे बाहेर चौकार आणि ह्याच बरोबर महत्वाच्या सामन्यामधून एक महत्वपूर्ण विजय संपादित करताना संघ आपण पाहतोय बंद्र्यामूर्ती काल्हेर। हार्डलक नीलमचे नाईक अँड हार्डलक ऑल टीम्स। नो डाऊट या सामन्यातील सामनावीराचा पुरस्कारचा मानकरी षटक क्रमांक आपण पहिलं अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजीने केले, फक्त खर्च केल्या 6 धावा आणि महत्वाची एक विकेट ज्यानं प्राप्त केली तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर ज्यानं सिकस दिली। जय बजरंग कारविली संघाला विजयाचा शिल्पकार राजंडी आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी लगेच आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या आणि दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील नाणेफिसडी या। एका बाजू संतोष आपण देखील आपलं पारितोषिक घेण्यासाठी या। बंद्रामती काल्हेर संघाचा संतोष मागच्या सामन्यातील आपलं सामन्याचा पुरस्कार घेण्यासाठी आपण देखील लगेच या।